नमस्कार, मानदेश भूषणमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत। आज आपण मान तालुक्यातील डंगेरवाडी या ठिकाणी आलेलो आहे। ज्योतिबाची यात्रा भरवण्यात आलेली आहे। कोणकोणते कार्यक्रम या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेले आहेत या संदर्भात आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत विशाल पवार। ज्योतिबा देवाच्या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 10 वाजल्यापासून गजनृत्य चालू होते। गजनृत्यामध्ये मोठेवाडी, रांजणी, काळेखोरे, सुळेवाडी या गावांचा गजनृत्याचा कार्यक्रम झाला। त्यानंतर ठीक 4 वाजता ज्योतिबा देवाची महाआरती झाली। महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले। त्यानंतर संध्याकाळी ठीक 9 वाजता हबप शेंडे महाराज यांचा सुसावे असा भारुड भजनी कार्यक्रम होणार आहे व तसेच गावातील काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे। कुमारी अस्मिता चांगदेव जगदाळे, कुमारी शिवांजली विजयकुमार जगदाळे, कुमारी विनंती नवनाथ देशमुख, कुमार आर्यन काका सोमाने व कुमार आदित्य ज्योतिराम घाडगे यांचाही सत्कार होणार आहे। तसेच संस्कृती मोरे आहेत, आपले क्रीडा क्षेत्रात क्रीडा सातारा जिल्हा अधिकारी आहेत त्यांचाही सत्कार होणार आहे। तसेच या कार्यक्रमाची आपले तुषार काळुके हे फॉरेस्ट ऑफिसर म्हणून आहेत, सध्या ते मुंबई येथे, त्यांचाही सत्कार होणार आहे व त्या सर्वांचा सत्कार घेण्यासाठी आपले डेप्युटी कलेक्टर सोनल सूर्यवंशी तेही कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आहेत। यात्रेची अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत रिटायर मेजर बाळासाहेब जगदाळे। हा कार्यक्रम आपण ज्योतिर्लिंग यात्रा 4 वर्षापूर्वी चांगल्या सुसज्जित पद्धतीने भरवतो आहे। आतापर्यंत हा कार्यक्रम एवढ्या जोराने सर्व गावकरी मंडळी किंवा यात्रा कमिटी एवढे सकाळपासून पूर्ण मेहनत घेऊन हा कार्यक्रम जेवढा चांगल्या रीतीने पार पडले याची सर्वांनी काळजी घेतात आणि हा कार्यक्रम एवढा मन लावून सर्व लोक करतात। गिरी आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत। एक सांगा, आज दिवसभर या ज्योतिबाच्या यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन तुम्ही केलेलं आहे, पण खरं तर सर्वांनाच हा प्रश्न पडतो की जी यात्रा ज्योतिबा साजरी करत आहात त्याच्या पाठीमागे कारण काय? नमस्कार, हे यात्रा होण्याचे कारण एकच की हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून आमच्या गावाचे ग्रामदैवत आहे। यात्रा म्हटलं की खरं तर ग्रामस्थ यात्रा कमिटीच नेमत असते आणि सर्व कार्यक्रम असतात यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित केलेले असतात। ते सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी ही यात्रा कमिटीवर आणि सदस्यावर असते। खरोखरच यात्रेचं नियोजन, आर्थिक नियोजन, वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन असतं। ते नियोजन करण्याचं काम यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ यांच्यावर जबाबदारी असते। आपण जे दृश्य बघत आहात ते यात्रा कमिटीतील सदस्य आहेत, ग्रामस्थ आहेत। ज्ञानदेवा प्रमाण आत्महा निदान सर्वा घटी पूर्ण एक नांदे। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। हरी हरी उच्चारण मंत्र हा अगाध फळे भूत बाधा बेणे आंचे दिले संपूर्ण माझे हाती। हरी मुखे म्हणा हरी कोण सांगे ज्ञानदेव सांगे। कमिटीच्या वतीने रात्री भारुडाचा कार्यक्रम झाला। भारुडाच्या कार्यक्रमाच्या अगोदरच गुणवंत विद्यार्थी व व्यक्तींचा सत्कार गावची कन्या व अमरावतीची उपजिल्हाधिकारी सोनल रमेश सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला।